नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्या हद्दीत असलेल्या मेरी राजबिहारी लिंक रोडवर औदुंबर लॉन्चच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत दारू पिण्यासाठी बसलेल्या तरुणांमध्ये वाद झाला आणि या वादानंतर रिक्षा चालक प्रशांत तोडकर याच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला। दिनांक 16/6/2024 रोजी योगेश अशोक तोडकर यांच्या फिर्यादीवरून भावाचा खून केल्याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाण्यात 302 चा गुन्हा दाखल झाला होता। गुन्हा घडल्यापासून संशय फरार होते। गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की खून करून फरार झालेला संशयित पुणे येथील पिंपरी चिंचवड येथे आहे। गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाने पिंपरी चिंचवड येथे चारही संशयितांना त्यांना ताब्यात घेतले। विजय दत्तात्रय आहेर, संकेत प्रदीप गोसावी, कुणाल कैलास पन्हाळे, प्रशांत निंबा हादगे असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत। त्यांना वरील गुन्ह्याच्या बाबत विचारपूस केली असता त्यांनी विजय आहेर व मयत प्रशांत तोडकर यांच्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या शाब्दिक वादावरून दिनांक 15/6/2024 रोजी शाब्दिक वादाचे रूपांतर भांडणात झाले व प्रशांत तोडकर याच्या डोक्यात दगड घालून खून केला असल्याची कबुली संशयितांनी दिली आहे। पुढील तपास कामे त्यांना म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले। सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुर करकड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस हवालदार विशाल काठे, प्रवीण वाघमारे, नाझिम खान पठाण, महेश साळुंके, धनंजय शिंदे, पोलीस नाईक प्रशांत मरकड, विशाल देवरे, पोलीस अंमलदार विलास चारोस्कर, जगेश्वर बोरसे, चालक पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट अशांनी केली आहे। स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक। काल सकाळी म्हसरूळ पोलीस स्टेशन येथे एक अज्ञात व्यक्तीची डेड बॉडी मिळाल्यावरून म्हसरूळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याच्या तपासात गुन्हे शाखा युनिट 1 चे अधिकारी अंमलदार यांनी सदर गुन्ह्यातील मयत कोण आहे, त्याचबरोबर त्याचे सदरचा गुन्हा कोणी केला याबाबत त्यांना मिळालेल्या माहितीवरून 4 आरोपी निष्पन्न केले होते। तसेच त्यांना ही माहिती मिळाली की ते 4 आरोपी पिंपरी चिंचवड येथे असल्याबाबत कळाले। तात्काळ त्यांनी EPI तोडकर आणि अंमलदार त्या ठिकाणी पाठवून त्यांना तिथे अटक केलेली आहे। सदर गुन्ह्यामध्ये आरोपी आणि मयत यांच्यात जुना वाद होता। जुन्या वादाच्या कारणावरून खून केल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे। तपासात पुढे त्यांचे आणखी इतर काही वाद होते का याबाबत तपास चालू आहे। जुना नक्की आरोपीच्या भावाची रिक्षा या मयताकडे होती, त्यात त्यांच्या पैशावरून वाद होता आणि इतर काही त्यांचे काही संबंध होते का किंवा अनैतिक संबंधातून आहे का हे तपासात निष्पन्न केले जाईल।